नाव काय? माझं नाव संजय अडिल बावणे. काय तुमच्या तिकडे बसलेलं काय कारण आहे? 2024-25 मध्ये खूप पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे माझं अतिवृष्टी झाली. खूप पाऊस झाल्यामुळे ते माझं घर होतं बांधकाम, ते सर्व बांधकाम सगळं वाहून गेलं. गायचा कोठा वगैरे, बैलगाडी, शेतामधले अवजार, भांडी कुंडी, खाय प्यायची सगळं वाहून गेलं. आणि मी लगेचच तिसऱ्या दिवशी तहसील आणि नांदेड सर्व मी कारवाई करत राहिलेली आहे. आणि कारवाई करत असताना दिनांक 12 महिन्यामध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी एक मला पत्र दिलं. ते पत्र दिल्यानंतर तहसीलदाराला भेटलं. तहसीलदार म्हणे तुमचा बजेट आलेला नाही आहे म्हणे. मग नंतर दिनांक 1 जानेवारी 2025 मध्ये माझा बजेट आलेला आहे म्हणून त्या अधिकाऱ्यांनी सांगलेलं आहे, फिरोज खानला. मग नंतर मी तहसीलदार मॅडमला भेटलो. तहसीलदार मॅडम हो हो तुमचे नाव टाकतो, हो तुमचे नाव टाकतो म्हणत आज 2026 मध्ये मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा पंचनामा केलेले आहे. राजकारणी लोक, ते सरपंच, उपसरपंच, सदस्य त्यांनी सुद्धा सांगितले की याला मिळू नका देऊ मनुष्यना. तहसीलदार सुद्धा संगणमत करून सगळं राजकारण करत त्यांनी सुद्धा पत्र काढलेलं आहे. तुझ्या नावाने जागा नाही, तुला पैसे मिळत नाही म्हणून मला पत्र दिलं. मी आज या पत्रामध्ये असं उल्लेख केले की बा शासनाचा नियम कायदा जी आहे तर तसं जागा नाही पाहिजे असेल तर मी तुम्हाला देतो, जागा नसेल तर मी देत नसेल. तसं मला पत्र द्या म्हणून मी आमरण उपोषण करत आहे. आणि त्याच्यानंतर 2025 मधले 25 लोक गेले होते ना. 25 लोक गेल्यानंतर गावामधले त्यांनी शासनाचा जी दाखवले की बा तुमच्या नियमात तुम्ही बसत नाही. 2026-25 जी आर मध्ये काय म्हणत आहे की 7 दिवसाच्या आत असेल तर मी देतो असं म्हणून तहसीलदार मॅडम हे सगळं सांगितले. पण त्या गावामध्ये 25 लोक तसेच राहिले आणि मी एकच कारवाई करत आहे की बा आपण नियमात बसलेलं आहे, सत्य वाहिलेलं आहे, राहायला घर नाही, मी भावाच्या घरात आहे. म्हणून मी असं कारवाई करत पैसे मिळत नाही म्हणून त्या नोटिसाद्वारे कळवलेलं आहे. म्हणून मी 2027 मध्ये दिनांक 27/7/2026 मध्ये उपोषण बसलेलं आहे. काय सांगितलं त्याने? भेटले का तुम्ही? त्या भेटल्यानंतर ते काय झालं, शनिवारी सांगितले की बाबा तुम्ही तहसीलदाराला भेटा आणि काय बोलायचं मी बोलतो. तहसीलदार आणि मी तुम्हाला मोबाईल दिले.